पूजा करण्याआधी पूजा रूम स्वच्छ करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे मी ना आंघोळीच्या आधीच आता हे केर वगैरे काढून घेतेय. म्हणजे आपली रूम स्वच्छ असते ना की आंघोळीनंतर आपण डायरेक्ट पूजा करायला बसू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता सगळी मी मांडणी करून घेतलेली आहे. हिरव्या रंगाचं वस्त्र घालून घेतलेलं आहे कारण आज आपली ग्रीन थीम आहे. स्वामींच्या इथे बैठकीला सुद्धा पोपटी रंगाचं वस्त्र लावलेलं आहे. स्वामी महाराजांनी सुद्धा आज हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. आणि बॅकड्रॉपला मी प्लेन माझ्याकडे एक ब्लाउज पीस होता तो लावलेला आहे कारण ग्रीन रंगाचे खूप वस्त्र नाही आहेत. हे बघू शकता हे आपले राधाकृष्ण आहेत, त्यांना सुद्धा इथे ग्रीन रंगामध्ये मी सजवलेलं आहे. तर आता मी काय करते, इथली देवारातली व्यवस्थित अशी पूजा करून घेते आणि त्यानंतर आपण आपल्या महालक्ष्मीच्या पूजेची तयारी सुरू करूया. तर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊयात. ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः. जल अभिषेक करून झालेला आहे. आता आपण दुधाने करून घेऊयात. ओम गम गणपती नमः, 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 ओम गम गणपती नमः. पुन्हा एकदा शुद्ध जलाने अभिषेक करून घेऊया. ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः, ओम गम गणपती नमः. आणि मूर्ती स्वच्छ करून देवाऱ्यामध्ये ठेवून घेते. तर गणपती बाप्पांचा अभिषेक करून संपन्न झालेला आहे. आता आपण देवी लक्ष्मीचा अभिषेक करून घेऊया. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. आपली ना ऑलमोस्ट इथली पूजा होतच आलेली आहे. पूजा संपूर्ण झाली ना की तुम्हाला एकदा मी दाखवते. तर अशी सुंदर अशी आजची पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता. दत्तगुरु आणि नरसिंह सरस्वतींचा फोटो सुद्धा आज मी इथे ठेवलेला आहे. आणि आपल्या पादुका सुद्धा आहेत दत्तगुरूंच्या. तर छान अशा हिरव्या रंगामध्ये आपला देव्हारा हा सजलेला आहे. तुम्ही पाहू शकता कारण आज आपली थीमच आहे हिरवा आणि लाल रंग अशी थीम आहे. त्याच्यामुळे लाल रंगाची फुलं वाहिलेली आहेत मी. आपले बाळकृष्ण सुद्धा इथे हिरव्या रंगामध्ये आहेत आणि आपले स्वामी महाराज ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत हिरव्या रंगामध्ये आज. तर आपला संपूर्ण देव्हारा आज छान असा हिरवागार झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा. तर ही जी आपल्याला डहाळ्या लागणार आहेत 5 पानांच्या, त्या मी आता स्वच्छ करून घेते. आणि कलश ना मी इथे आत्ताच तयार करून घेते कारण की ही पानं वगैरे स्वच्छ करून जरा ती थोडा वेळ निथळतील. आणि तिकडची माझी मांडणी होईपर्यंत पाटावरची ही जरा व्यवस्थित हे जे आपण स्वस्तिक वगैरे काढणार आहोत आपल्या कलशावरती ते पण तोपर्यंत सुटेल, नाहीतर ते वस्त्राला चिटकू शकतं. त्यामुळे तर पानं बघा
जेव्हा आपण घेतो ना तेव्हा इतकी ती टवटवीत असतात, पण थंडी असल्यामुळे बघा कशी खराब झाली आहे. आणि माझा नारळ सुद्धा आहे ना, तो सुद्धा यावेळी तडकलाय. तर आता आज मला नवीन नारळ मी ठेवणार आहे. मी मागच्या वेळी तो पाण्यात ठेवायलाच विसरले, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. आता ह्यातली जी चांगली आहेत ना पानं, तीच मी घेणार आहे. मला जी डबल आहे ती नाही घेणार आहे. किंवा खराब झालेली आहे ती काढून टाकणार आहे. तर ही बघा, ही खराब झाली आहेत ना, तर ही मी नाही घेणार आहे. कटच करून घेते मी. तर चला, हे सगळं करून घेते मी. तर ही पानं एका टॉवेलवरती मी निथळत ठेवलेत. तोपर्यंत आपण कलशाचं काम करून घेऊया, स्वस्तिक वगैरे बनवून घेऊयात. तर इथे हळद कुंकवाने खालून वर अशा आपल्याला 5 रेषा मारून घ्यायच्या. तर असं हे इथे आपलं काम झालेलं आहे करून. मी कलशावरती स्वस्तिक काढून घेतलेला आहे. नारळाला सुद्धा हळद कुंकू लावून ठेवते, नाहीतर घाईघाईमध्ये ते राहून जाईल. तर कधीही हळद कुंकू लावताना आपण जेव्हा इतर स्त्रियांना सुद्धा लावतो तेव्हा पहिले ही हळद लावायची असते आणि नंतर कुंकू. म्हणून आपण बोलताना सुद्धा हळद कुंकू असंच म्हणतो. तर ही तयारी इथे मी करून ठेवलेली आहे. इथे मी ठेवते हा नारळ. आता हे इथलं तर झालेलं आहे. आता इथली मांडणी सुरू करते. चला. तर आपला हा बॅकड्रॉप रेडी आहे, तुम्ही बघू शकता. मी हे खणाचं वस्त्र घेतलं होतं हिरव्या रंगाचं, आणि लाल रंगाचं हे चौकोनी वस्त्र आहे. ते मी अशा शेपमध्ये, शंकरपाळीच्या शेपमध्ये लावून घेतलेलं आहे. तर तयारी करूनच घेतलेली आहे. तर आपली आता इथली पुढची तयारी मी सुरू करते. तर आपला हा बॅकड्रॉप मागचा रेडी आहे. आता इथे आहे ना, मी हे हिरव्या रंगाचं वस्त्र घालून घेते. तर ह्याला जरा व्यवस्थित एवढ्या आकाराची घडी बसायला पाहिजे, त्याच्यामुळे ती आधी मी करून घेते.
तर इथे थोडासा रेड पण पार्ट असला पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल की मी का लाल रंगाचं सुद्धा इथे वस्त्र घेते येते. तर हे झालेलं आहे आणि इथे आहे ना मी आज कमळ ठेवणार आहे आणि त्याच्यासाठी मी लाल वस्त्र घेतलं होतं. असं मध्यभागी येईल असं बघूया आपण. तर हा कलशामध्ये ऑलरेडी मी पाणी भरून घेतलेलं आहे. तर आता आपण हळद, कुंकू आणि थोड्याशा अक्षता वाहून घेऊयात. आणि ही मागच्या वेळी जे कॉइन होता आणि जी सुपारी होती तीच आपल्याला व्हायची आहे, तर मी ठेवली होती तर तीच वाहून घेते. फूल आहे आणि दुर्वा आहेत. आता पानं सगळी लावून घेते. कलश म्हणजे कलशावरती नारळ ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर इथे मी ना तांदळाची रास केली आहे. कलश इथे ठेवून घेतलेला आहे आणि आता मी वस्त्र घालून घेते. तर आपली ऑलमोस्ट मांडणी झालेली आहे. मी आता रांगोळी काढून घेते. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आपली पूजा डन झालेली आहे. तर मी समया खाली लावलेल्या आहेत सेफ्टीसाठी, कारण वरती वस्त्र वगैरे असतात. आणि हे लाल रंगाच्याच इथे थोड्या छोट्याशा मी हे आर्टिफिशियल आपले वॅक्सचे दिवे लावलेले आहेत. ही ओटी मला एक ताईंनी क्वेश्चन विचारला होता की ही ओटी काय करायची, तर मी मागच्या वेळीचीच ठेवलेली आहे आणि 4 गुरुवार झाल्यानंतर मी देवळामध्ये मग देवीजवळ मी ती ठेवणार आहे. तर इथे ही 5 फळं आहेत. विडा ठेवलेला आहे. दूध साखर हे देवीला ठेवलेलं आहे. ही गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची जी मातीची मूर्ती आहे माझ्याकडे ती ठेवलेली आहे. आणि ही आपली फोटोची जी प्रतिमा आहे लक्ष्मी आईची ती ठेवलेली आहे. आणि आज देवी आईने हिरव्या रंगाचा शृंगार केलेला आहे. हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी घातलेली आहे. आणि ही साडी आपण बोलू शकतो की बनारसी शालूप्रमाणे तिचा डिझाईन आहे. मी खूप दागिने नाही घातलेत कारण हे वस्त्र छोटा आहे, खूप मोठं नाही आहे, त्याच्यामुळे खूप दागिन्यांची इथे गरज नाही आहे. आणि माझा जो जुना मुखवटा आहे तोच मी लावलेला आहे. आणि हे बघू शकता मागचं बॅकड्रॉप लाल आणि हिरवं असंच मी लावलंय. आणि आपली सुंदर अशी ही पूजा संपन्न झालेली आहे. तर पूजा कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि ओटी बद्दलच्या क्वेश्चन बद्दल मला पण खात्री नाहीये. मला वाटतं एकदाच ओटी भरायची असते, तर पहिल्या गुरुवारीच मी भरली होती आणि तीच ही मी इथे ठेवलेली आहे. दर गुरुवारी नवीन ओटी भरायची असते की तीच ओटी ठेवायची असते याबद्दल मला खात्री नाहीये. पण 4 गुरुवार झाल्यानंतर ही ओटी मीच देवी आईच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवणार आहे असं मी ठरवलं आहे.
जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, कारण मी पहिल्यांदाच पूजा करते यावर्षी. आतापर्यंत मी तुम्हाला बोलले की मी फक्त उपवास करत होते. तर काही चुकलं असेल तर ताईंनो नक्की सांगा. तर इथे तुम्ही बघू शकता माझा देव्हारा, माझे राधाकृष्ण आणि माझी देवी आई, ही सर्व पूजा एकाच रंगामध्ये छान अशी सजली आहे. श्रावणामध्ये जसा निसर्ग हिरवागार झालेला असतो आणि सर्व सृष्टी जणू काही हिरव्या रंगामध्ये रंगलेली असते, तसंच काहीसं आज मला वाटत होतं. तर आता मी पोथी वाचून घेते. ही पांढऱ्या रंगाची कव्हर असलेली पोथी जर तुम्हाला मिळाली ना तर तीच वापरत जा, कारण ह्याच्यामध्ये ना कथा व्यवस्थित दिलेली आहे, प्रिंट सुद्धा व्यवस्थित आहे. तर ह्या माझ्याकडे अशा 2 आहेत, ह्या माझ्या सासूबाईंच्या कॉपीज आहेत, त्यामुळे आमच्याकडे ही व्हाईट रंगाची प्रत आहे. तर आता मी ती वाचून घेते. तर एक गोष्ट इथे नमूद करायची होती तुम्हाला, की बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला काही नॉईज येत असेल तर प्लीज इग्नोर करा. कारण काय होतं की मला फॅन बंद ठेवावा लागतो जेव्हा आपण दिवे प्रज्वलित करतो. तर त्यामुळे मी खिडकी ओपन ठेवते आणि खिडकी ओपन ठेवली ना तर आजूबाजूचा गोंगाट सुद्धा मग बॅकग्राऊंड नॉईजमध्ये येतो. तर प्लीज जरा ॲडजस्ट करा. तर मंडळी, नेहमीप्रमाणे आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ बसावा. धन्यवाद.